आणि या दादाचं आणि या वहिनींचं आपलं प्री वेडिंग असणार आहे. आणि हे कातकरी आहेत दोन आमच्या इथे, ते आम्हाला भेटलेत. या गावचे पाचच्याच गावचे आहेत, ते मासे पकडतायत. आता त्यांना एकदा विचारतो प्रश्न. माताडी कामगार सर इंदा ಭಾರತದ ಬರ್ಸುನಾ ಇನ್ನ ಮಾಸಾದ ಪೋರ್ಚದ ಬಿಲ್ಲ ನಿಗ ಕಲ್ಲ लालबागचे माणसं. तुम्हाला जर VIP मध्ये जायचं असेल तर ड्रोन ऑपरेटरचं काम काय असतं, थोडं कमी असतं, आरामात असतं, सुशागात. तर मी रिसेंटली ना आता कोकणात गेलो होतो आणि तिथे प्री वेडिंगसाठी एक मस्त स्पॉटसुद्धा पाहिला, म्हणजे निवती बीच जवळच. त्यानंतरला प्री वेडिंग शूटसुद्धा तिथे केलं आहे. मी ड्रोन ऑपरेटर ॲज अ गेलो होतो आणि आपण ड्रोन ऑपरेटर करून म्हणजे ड्रोन उडवतो, पण त्यावरती आपण प्री वेडिंगसाठी पण आपण यूज करतो, त्यानंतर कमर्शियल आणि बऱ्याच कामासाठी यूज करतो आपण ड्रोन. तर मी ऑलमोस्ट कोकणामध्येच होतो आणि तेव्हा मला कॉल आला माझ्या फ्रेंडचा, वेदांचा. मग त्यांनी मला सांगितलं की असं असं आपलं प्री वेडिंगचं प्लॅन आहे, तर तू आहेस कोकणात तर मी तुलाच बोलवीन तिथे आणि तू येऊन शूट कर. मग तसंच बाईक घेऊन मी लगेच निघालो निवती बीचजवळ. तर तिथून हा ब्लॉग स्टार्ट होतो. सो गुड मॉर्निंग. मी तुम्हाला सांगितलं होतं की एक आपण प्री वेडिंग शूट घेतलं आहे आणि तर वेदांत आणि मी 1 वर्षानंतरला भेटतोय, म्हणजे आम्ही एकदा शूटमध्ये एकत्र होतो. त्यानंतर सगळे आता आम्ही आहेत. अरे काय काय ऑटोग्राफ. हे लालबागचे माणसं. तुम्हाला जर VIP मध्ये जायचं असेल तर कॅप्शनमध्ये नंबर देतो. सो ही टीम आहे आणि बघूया आता कुठल्या लोकेशन्स आपण एक्सप्लोर करणार आहोत. त्यासोबत छोटे शॉर्ट्स असतील आपले ब्लॉग्सचे आणि मजा येईल तुम्हाला. हे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि कुठे फिरणार आहे, तुम्हाला पण प्री वेडिंग करायची असेल तर मी तुम्हालाही करायचं असेल तर कॅप्शनमध्ये मी नंबर देईन, सो तुम्हीही करू शकता. सो आपल्या कोकणामध्ये प्री वेडिंग एकदम परफेक्ट आणि एकदम भारी होते आणि बऱ्याच स्पॉट्स आहेत जे हिडन असतात, काही ते सर्वांना एक्सप्लोर करू आपण. सो ही प्री वेडिंगसाठी आम्ही एकदम प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये घेऊन आलो आहे. हा दादा घेऊन आला आपल्याला आणि या दादाचं आणि या वहिनींचं आपलं प्री वेडिंग असणार आहे. सो तर बघूया कसं काय शूट असेल. बाकी मास्टर तर वेदू आहे आपल्याकडे. वेदू जरा इथे वा. कुठला डब्बा खाली करून आला रे मग तो जरा सांग. तर हा डब्बा जर तुम्हाला बघायचा असेल, म्हणजे हा डब्बा कुठला खाली करून आला, तर तुम्ही कमेंट करू शकता की कोणता डब्बा काय, ते मी तुम्हाला थोडं क्लिअरली सांगेन. बाकी आपल्या इथे रील शूट करणारा तो एक आहे, ते एक दादा आहेत, ते ड्रायव्हर. आणि प्रॉपर हा इथे तुम्ही बरेच ऑरेंज ज्यूस गँग आणि त्या सर्वांचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल. हा इथे त्यांनी बरेच रीलसुद्धा क्रिएट केलेले आहेत या स्पॉटवरती, परत तिथे. सो थोडंसं पण हे करूया, शूट करूया इथे. आणि ड्रोन शॉट असेल तर मी ॲड करीनच थोडे. त्या साईडला आहे ना पुढे. अच्छा, टेंट आहेत आणि हे पर्सनल आहेत. सो स्टेसाठी इथे बरेच ऑप्शन्स आहेत. 10,000 दिवसाचा स्टे आहे इथे. प्रायव्हेट बीच विथ. आणि हे लोकेशन जर तुम्हाला माहिती असेल, म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती असेलच, बट जवळच इथे निवती गोल्डन रॉक आहेत. सो तुम्हाला तिथे सुद्धा ॲक्सेस करता येतं. 5-10 मिनटावरती आहे. फटाफट सेटअप करतील आता आणि आपण शूट थोडं घेत राहू. मला थोडंसं लिमिटेशन आहे, म्हणजे मी काही व्हिडिओज यूज करू शकतो, ते मी यूज करतो आहे आणि ते मी तुम्हाला दाखवलं मी काय केलं. त्यानंतर आम्ही गोल्डन रॉकवरती गेलो आणि खूप सुंदर अनुभव होता आणि सुपर व्ह्यू होता तिथे गेल्यावरती. मॉर्निंगला तुम्ही जा प्री वेडिंगसाठी. आम्ही आलो आहे आता गोल्डन रॉकला आणि इथे प्री वेडिंग शूट करायला एकदम परफेक्ट स्पॉट आहे. हा प्लॅटफॉर्म आहे ना तिथे, फक्त एकदम प्रॉपर म्हणजे येताना थोडंसं नीट या. बाकी तुम्ही इथे पर्यटक जे बघतात आपल्याला, ते तुम्ही बोटिंग पाहू शकता. इथूनच पुढे ते लोक निवतीला घेऊन जातात. इथून घेऊन येतील बोट आणि तिथे घेऊन जातील. तो देवबाग आहे निवती इथे. देवबाग इथे आहे. मध्ये देवबाग निवती लाईट हाऊस. नाही, हे देवबागला चालले. लाईट हाऊस जाते. अरे इथे कितीची लावतोस? अरे बाबा फिरून भाई वेदांतला कोण नाही हरवू शकत. ये फिरली बघ. ते जाणार तिथेच. उभे राहा, मागे जा. थोडा मागे जा.
असा या साईडला आहे, या साईडला सध्या, या साईडला नाही, सध्या या साईडला ये ना, ये अजून, ये अजून, ये अजून तिथे बघ, सध्या इथे बघ. आणि जर तुम्ही गोल्डन रॉकच्या इथे जात असाल वरती तर अर्ली मॉर्निंग गेलात ना, खूप सुंदर व्ह्यू आहे, कारण की बॅक साईडला सनराईज होतो आणि तिथून ते गोल्डन रॉक्सचं कलर चेंज होतो आणि खूप सुंदर ड्रोन शॉटसुद्धा येतात. मी स्वतः पर्सनली इथे गेल्यानंतर मला माहिती पडलं इथला अनुभव, सो मी तुम्हाला शेअर करतो आहे. बाकी तर या बीचवरती खूप सुंदर प्री वेडिंग होते आणि कोकणामध्ये चांगले चांगले प्लेसेस आहेत भरपूर. सो निवतीला एक असं बीच आहे, तिथे एकदम तुम्हाला हा व्ह्यू भेटेल तुम्ही जर प्री वेडिंगला येत असाल तर. आणि इथून एक दगडाच्या मधून एक असा अँगल आहे जो तुम्हाला एकदम सुपर व्ह्यू आहे. इथून लो अँगलने बघितलं ना, मस्त व्ह्यू येते. सो आपले हे कपल्स पूर्ण रेडी आहेत, प्रॉपर कलर कॉन्ट्रास्टसोबत मस्त सूट होणार आहे. थोडासा आहे ना, अर्धा तास म्हणजे फोटो काढून ना थोडं ऊन कमी होईल ना, जो डोंगरांवरती ऊन पडेल आणि इतका सेक्सी व्ह्यू होईल अजून. आणि हे कातकरी आहेत 2 आमच्या इथे, ते आम्हाला भेटलेत, या गावचे 5च्याच गावचे आहेत, ते मासे पकडतायत. आता त्यांना एकदा विचारतो प्रश्न, माताडी कामगार सर इंದ ಭಾರತದ ಬರ್ಸುನಾ ಇನ್ನ ಮಾಸಾದ ಪೋರ್ಚದ ಬಿಲ್ಲ ನಿಗೆ ಕಲ್ಲ ಈ ನಮ್ಮ ಮಾತಾಡಲ್ಲ ಊರ ಕತ್ತಿರುತ್ತೆ ಈ ಸಡಿ ಕೇರ್ತ ಮಾಸ ಏ ಬರ ಸಿವಣ ನಡಿಲ್ಲ ಇಂದ ಮಾಸ ಮೋಸ ಮಾತ મોટો માસ આટલો બડો માસો છે આપે, આટલો બડો સોટકો એના ખેકડા ಇಂದ ಬಾ ಬಾಬಾ આટલો મોડો ಇಲ್ಲ ಪಾರ್ದ್ಲೆ મોટલો सुळू खेकडो हां बसला ना खेकडो बसला ना ताई सर बोलता की बाबा मी निवांत बसले, माका काय पकडू बिकू नको. पूर्ण दिवस एक्झॉस्ट झालो आहे शूट करून, इथे फिरून आणि कंटिन्युअसली मी फिरतोच आहे आणि त्यामुळे प्रॉब्लेम. सो आमचं इथं प्री वेडिंग शूट चालू आहे, ते थोडं चालू आहे. आणि आपण ड्रोन शॉट घेतले, त्यांचं रनिंग शॉट आहे, त्यानंतरला 1-2 फोटोजसुद्धा आहेत. आणि आपला ड्रायव्हर दादा येतो आहे. प्रॉब्लेम असा झाला आहे की तो बॅटरी विसरलेला आपल्या कॅमेऱ्याची, सो तो घेऊन येतो आहे. आणि फोनवर फोन येत आहेत या साईडला इथे. ड्रोन ऑपरेटरचं काम काय असतं, थोडं कमी असतं, आरामात असतं, सुशागात. तर इथे आमचं शूट चालू आहे. आणि आता नवीन आमच्या टीम मेंबरमध्ये आमचे दादा पण येणार आहेत, जे गिम्बल आता जे शिकत होते, तर ते कन्फर्म चालू करतील आणि ह्याचं कामामध्ये अडखळा येईल. स्वतः हे असे एक मस्त सुंदर प्रॉपर्टी आहे. आम्ही त्या साईडला होतो, बट इथून आतमध्ये आलो. बॉनफायर आहे इथे आणि इथे तुम्ही म्हणजे प्रॉपर प्री वेडिंग म्हणजे शूट होतो. प्लस त्या साईडला कायाकिंग आहे, सो मी कायाकिंग पण तुम्हाला दाखवेन. दादाला वाटतं आंब्याचं झाड आहे. अरे नारळ जे स्टार्ट हम एक्सपोजर का हँडल करू. हां हळू फिरव, जास्त जोरात नको फिरव, चक्कर येते ना. चक्कर आली की सोडून दे. 1 2 3 गो. ला 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 ला. डोळे बिळे बंद करते. सो माझी भरपूर इच्छा होती की कोकणामध्ये मी प्री वेडिंग शूट करीन ड्रोननी. आणि बराच मी फिरलो आहे कोकण, निवतीला पण बरेच वेळा आलो आहे. बट ह्या टायमाला मला थोडंच वेगळा एक्सपिरियन्स भेटला. सो ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा, व्हिडिओज लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.